नाशिकच्या उंटवाडी परिसरातील निरीक्षण गृहातील मुलगी बेपत्ता झाली। 15 दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता झाली, पण अजूनही तिचा शोध लागला नाहीये। 15 दिवसांनंतरही शोध न लागल्यानं पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। संरक्षण भिंत आणि सुरक्षेचं जाळं तोडून मुलगी बाहेर गेली कशी, हा सवालही उपस्थित झालाय। उंटवाडी परिसरातील निरीक्षण गृहातली मुलगी होती जी बेपत्ता झाली आहे। मी पूर्ण नाशिक फिरतोय, कंटिन्यू त्या अधीक्षक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय, परंतु मला कोणताही ठोस पुरावा भेटत नाहीये। त्यांना फक्त फोन केला का ते ठीक आहे आम्ही करतो एवढंच मला सांगत्या। त्याच्या पलीकडे मला आतापर्यंत त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये। आणि माझी मुलगी 100% कारागृहाला एवढे कॅमेरे असून मुलगी बाहेर जाताना दिसत नाहीये। माझी मुलगी विकली असा मला त्यांच्यावर दाट संशय आहे। तुम्ही आता काय पुढची मागणी असणार? नाही, मी त्यांना कालच फोन करून सांगितलं माझी मुलगी 2 दिवसात जर नाही दिली तर मी बालगृहाच्या गेटवर डिझेल टाकून पेटून घेणार आहे। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण माझी मुलगी अल्पवयीन आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, नेमकं काय या सगळ्या प्रकरणात आता खुलासा झालेला आहे, नेमकं काय घडलंय याबाबत? रिद्धी, खरं तर मुलीचे वडील स्वतः नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित आहे। ते आपल्या मुलीच्या तपासासाठी पोलिसांना विनंती करताय। एकूणच जर बघितलं तर नाशिकच्या उंटवाडी परिसरामध्ये असलेले जे बाल सुधारणा निरीक्षक गृह आहे त्या ठिकाणी मुलगी होती आणि मुलगी त्या ठिकाणाहून बेपत्ता झाली याबाबतची जी नोंद आहे ती मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे। 15 दिवसांपासून मुलगी बेपत्ता आहे, तिचा तपास सुरू आहे, मात्र पोलिसांना त्याबाबतचं यश येत नाहीये। त्यामुळे तिचे वडील जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आपल्या मुलीचा शोध लावावा, अन्यथा जे निरीक्षक गृह आहे त्याच्या समोरच मी आत्मदहन करेल अशा स्वरूपाचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला निरीक्षक गृहातून मुलगी बाहेर कशी जाते, सीसीटीव्ही यंत्रणा असताना त्यामध्ये ती चित्रित कशी होत नाही, अशा स्वरूपाचा सवाल मुलीच्या वडिलांनी उपस्थित केला आहे। आणि त्याच्यामुळे आता लवकरात लवकर या मुलीचा शोध लागणं आणि यामागची सगळी कारणं पुढे येणं सुद्धा आवश्यक असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।